बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये होऊ घातलेला मेट्रो प्रकल्प रखडलेला आहे, कारण या मेट्रो प्रकल्पाची व्यवहार्यता सिद्ध होऊ शकलेली नाही। मेट्रो प्रकल्पाला लागणारा खर्च आणि त्यासाठी असणारे प्रवासी याचा ताळमेळच बसत नाहीये। अशा वेळेला भरपूर खर्च करून नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प उभारावा का, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे। मेट्रो थोडी मागे पडतील, त्याच्यावेळी निओ मेट्रो एक टायरवर चालणारी जी गाडी आहे त्यासाठी अबुधाबी येथे ती चालू आहे। त्यासाठी एक DPR बनवण्याचं काम चालू आहे, परंतु त्याला सुद्धा एक डेडिकेटेड वेगळा रस्ता लागणार आहे आणि त्यामुळेच आता फ्लायओव्हर व्हावा, जो खूप वर्षांपासून नाशिककरांची इच्छा आहे, नाशिक रोड ते द्वारका हा व्हावा, याबाबत आता इथून पुढे प्रयत्न करण्याचं काम आहे।